श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज सोमवती अमावस्या आहे. जेव्हा अमावस्या सोमवार येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस भगवान शिव, भगवान विष्णू आणि पितरांच्या स्मरणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे यावेळी अधिक मास सुरू असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे असे सांगितले जाते. कारण आज उदय तिथीनुसार अमावस्या मानली जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्या हे पितरांचे स्मरण करण्यासाठी तसेच भगवान विष्णू, भगवान शिव यांच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. विशेषतः अधिक मासातील अमावस्या असल्यामुळे या दिवसाचे पुण्य आणखी वाढते असे सांगितले जाते. आजच्या दिवशी भगवान श्री विष्णूचे नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम वाचावे. भगवद्गीतेचे पठण करावे. श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. महालक्ष्मीची सेवा सुद्धा या दिवशी आपल्याला सोबतच करायची आहे. विष्णू सोबत महालक्ष्मीची सेवा करायची आहे. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे आज केलेली विष्णू भक्ती विशेष फलदायी मानली जाते. महालक्ष्मी अष्टकमचे सुद्धा या दिवशी आपल्याला पठण करायचे आहे. आजच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा देखील करू शकता, कथा देखील करू शकता. अनेक ठिकाणी अमावस्येला भगवान सत्यनारायणाची पूजा करून कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना केली जाते. श्रद्धेने केलेली ही सेवा घरातील मंगल वातावरण वाढवणारी मानली जाते. अमावस्येच्या दिवशी अधिक महिन्यातील आखरी दिवस आल्यामुळे या दिवशी आपण सत्यनारायण नक्की करू शकतो. तसेच आज विष्णू याग किंवा देखील करायची इच्छा असेल तर करू शकता. घरात शक्य असल्यास विष्णू मंत्राचा जप करून छोटे खानी हवन करावे. धार्मिक मान्यतेनुसार यामुळे वातावरण पवित्र होते आणि मनाला शांती मिळते. आज पितरांचे स्मरण करणे देखील महत्त्वाचे मानले जाते. आपल्या पूर्वजांना नमस्कार करावा, त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करावी, गरिबांना अन्नदान करावे, गायीला चारा द्यावा, पक्ष्यांना धान्य टाकावे. आपल्या सामर्थ्यानुसार दान धर्म करावा, तोच पितरांपर्यंत नक्की पोचतो. आजच्या दिवशी 33 वाती एकत्र करून एक मोठी वात तयार करावी. काही शक्य झाले नाही तर ही एक वात लावल्यास ती तुपाच्या दिव्यात ठेवून भगवान श्री विष्णू समोर लावावी. धार्मिक मान्यतेनुसार या 33 वाती 33 कोटी देवतांचे प्रतीक मानल्या जातात. त्यानंतर हरिनामाचा जप करावा. शक्य असल्यास 33 दिव्याचे दान करावे. 33 दिव्याचे दान सुद्धा या दिवशी करू शकता, किंवा ते शक्य झाले नाही तर 33 वात एकत्र करून एक मोठी वात तयार करून तो सुद्धा दीपदान करू शकता. दीपदान हे अमावस्येच्या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते, कारण संपूर्ण महिन्याभरामध्ये करणे शक्य झाले नाही तर आज शेवटचा दिवस आलेला आहे. या दिवशी नक्कीच दीपदान करू शकता. मग ते घरी पण करू शकता किंवा पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन, पिंपळांच्या झाडाखाली जाऊन 33 वाती मिळून एक दिवा तयार केलेला लावू शकता, किंवा 33 दिवे सुद्धा आजच्या दिवशी प्रज्वलित करू शकता. या दिवशी भगवान शिवांची पार्थिव शिवलिंग पूजा करणे देखील विशेष पुण्यदायी मानले जाते. स्वच्छ माती किंवा रेतीपासून पार्थिव शिवलिंग तयार करावे. त्यावर पाणी अर्पण करावे, काळे तीळ अर्पण करावेत, बेलपत्र वाहावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. धार्मिक मान्यतेनुसार या पूजेमुळे पितरांना शांती मिळते आणि पितृदोषाचे कष्ट कमी होण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. कितीही प्रखर पितृदोष असेल तर या सेवेने नक्कीच आजच्या दिवशी नष्ट होतो. संध्याकाळी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे स्मरण करावे. घरात नामस्मरण करावे. राम कृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. अधिक मासातील अमावस्येला केलेली भक्ती अनेक पटीने पुण्य देणारी मानली जाते. आज रात्री पूजा झाल्यानंतर एक विशेष उपाय सुद्धा करू शकता. एक कपूर घ्यावा आणि त्यासोबत 2 किंवा 3 लवंगा ठेवाव्यात. त्यानंतर तो कपूर आणि लवंग प्रज्वलित करून संपूर्ण घरात फिरवावा. एकही रूम सोडता कामा नये. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते असे मानले जाते.
ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत संपूर्ण घरात तो कपूर फिरवावा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जर आज तुम्हाला कोणतीही मोठी पूजा करता आली नाही, जप सुद्धा करता आला नाही, कथा करता आली नाही, दान करता आले नाही, तरीही निराश होऊ नका. आज प्रदोष काळात जवळच्या शिव मंदिरात जा. भगवान शिवांना एक लोटा जल अर्पण करा. शक्य असल्यास थोडे कच्चे दूध अर्पण केले तर खूप चांगले. बेलपत्र वाहा. काळे तीळ अर्पण करा. मनापासून ओम नमः शिवाय हा मंत्र बोला. धार्मिक मान्यतेनुसार श्रद्धेने अर्पण केलेले हे छोटेसे पूजन देखील भगवान शिव स्वीकारतात असे सांगितले जाते. कारण या सेवेनं आपल्यामुळे आपल्या कामातील अडथळे येणारे सर्व कमी होऊ लागतात आणि पितृदोष सुद्धा शिवपूजेने नष्ट होतात. पितरांना हात जोडायचे आहे की आमचे संपूर्ण काम अडलेले ते होऊ द्या आणि आमच्या घरात सुख शांती नांदू द्या. श्रद्धा महत्वाची आहे, भक्ती महत्वाची आहे. मनापासून केलेले नामस्मरण आणि प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. भगवान श्री विष्णू, भगवान शिव आणि आपल्या पितरांची कृपा सर्वांवर राहो हीच प्रार्थना आहे. आज आपल्याला जी सेवा करणे शक्य होतील, या सर्व सेवांमधून एक तरी सेवा आज करण्याचा प्रयत्न करावा. सोमवती अमावस्येच्या दिवशी, या पवित्र दिवशी भगवान शिव, भगवान विष्णू आणि आपल्या पितरांचे स्मरण करा. त्यांची कृपा आपल्या घरावर आणि कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना करा. भगवान श्री विष्णू आणि भगवान शिव यांची आणि आपल्या पितरांची कुटुंबावर सदैव प्रार्थना राहण्यासाठी एक तरी आज उपाय श्रद्धेने केल्यास त्यांचा आपल्यावर आशीर्वाद नक्कीच होतो. पितरांची कृपा सर्वांवर राहण्यासाठी आज जी कोणती आपल्याला शक्य होईल ती सेवा करा. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवांची पूजा केल्यास त्यांचा आशीर्वाद नक्की मिळतो असे शास्त्र सांगतात. म्हणून या दिवशी भगवान श्री विष्णू आणि शिव यांची पूजा करणे विसरू नका. आज प्रदोष कालामध्ये कोणतीही सेवा केलेली त्याचं निश्चितच आपल्याला फल प्राप्त होतो आणि भगवान शिवांची कृपा आपल्यावरती सदैव राहतो. पितरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो. ही माहिती आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.